मनसेला म्हणतं माझ्या जवळ या, भावानी भावापाशी आलं पाहिजे. मला तरी असं वाटतं की आज यांना या गोष्टीची कल्पना येऊन गेली आहे की ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये यांच्या छातड्यावर एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भगवा झेंडा फडकवला, त्याचप्रमाणे महापालिकेवर सुद्धा आमचा महायुतीचा झेंडा फडकणार हे त्यांच्या लक्षामध्ये आलंय. ते शिंदे साहेबांवर त्यांनी काल परवाकडे एक स्टेटमेंट केलं की म्हणले आम्ही अयोध्येला गेले, अयोध्येला जाताना आम्ही पण तुमच्या बरोबर होतो. अयोध्येला गेल्यावर म्हणले शिंदे साहेबांनी मला एका खोलीमध्ये सांगितलं, काय सांगितलं की म्हणले आपण दोघ जण मिळून बाहेर पडूया, सगळा गट घेऊन बाहेर पडूया. आता त्याच्या स्वप्नामध्ये आलं आणि आता ते बोलायला लागलं की त्यावेळेस ते बोलले, अहो तुम्ही शिंदे साहेबांना बोलले होतात की आपण दोघं मिळून हा पक्ष हायजॅक करूया, या पक्षाला संपवूया. आणि तुम्ही काय शिंदे साहेबाला संपणार, कारण की त्यांनी दाखवून दिलं विधानसभेच्या निवडणूक. ओ समुंदर को खंगलने निकल गए हैं, ओ समुंदर को खंगलने लगे हैं, हमारी कमियां निकालने में लगे हैं. जो जिनकी अपनी लंगोटिया तक फटी हुई है, हमारी पगड़ी उछालने में लगे हैं. मला तरी असं वाटतं की हे जे 20 आमदार आहे त्याच्यामधले बरेच आमदार आमच्या संपर्कामध्ये आहे. आज काल परवाकडे ठीक आहे आम्ही गद्दार होतो, आम्ही गद्दारी केली, आम्ही शिवसेना सोडली, आम्ही चिन्ह चोरलं, आम्ही बाप चोरला, आम्ही धनुष्यबाण चोरला. अरे राऊत साहेब, तुझ्या बरोबर राहणारा बडगुजर कसा केला रे बाबा माझ्या सोन्या. तुझं तर लाडकं पोरग होतं ते. म्हणजे आम्ही गेलो ठीक आहे, सत्तेपोटी गेलो ठीक आहे, आम्ही गद्दारी केली, पण जे राईट लेफ्ट बाय शाय हे जे तुझे माणसं होती ही तुम्हाला सोडून का जात आहेत. मूळ ही शिवसेना उभाटा पार्टी संपवणारा एकमेव महामंडलेश्वर माणूस कोणी असेल तर तो राऊत आहे. ते जळगावमध्ये येऊन माझ्यावर भुकते. त्याला म्हणलं तर आम्ही 5 उभे होतो, 5 आम्ही 5 फुटलो असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही 5 तर शिवसेनेबरोबरच होतो. ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेलं. आम्ही 5चे 5 पुन्हा निवडून आलो. मेन याला माणसं मिळाली नाही, हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं. ऑलरेडी हे साधं नगरसेवक सुद्धा झालेलं नाही. आणि आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते टीका करायला निघाले. साहेब, आम्ही तुमच्या मागे कार्यकर्ते म्हणून पहिले उभे होतो, आताही उभे होतो. आम्ही मंत्रिपदाचा विचार केला नाही, आम्ही आमदारकीचा विचार केला नाही. आम्ही एकच विचार केला की भगवा कोण तेवत ठेवतोय त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे. त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर उठावाला साथ दिली. आज त्यांचं भाषण चाललंय, काय त्यांचं म्हणणं माहित आहे, मराठी माणसाच्या अस्मितेकरता हिंदुत्व सोडलं, रामकृष्ण हरी मोडली तुतारी, अशा पद्धतीचं चित्र झालंय. हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे, हिंदुत्व नावाचा विचार यांनी सोडलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं शिवसेना स्थापन केली, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, लोकांकरता 80% समाजसेवा आणि 20% राजकारण करणारी संघटना उभी करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर कोणी जिवंत ठेवली असेल तर ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आहे. आणि आम्हाला अभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. वेळ भरपूर झालाय, मला भरपूर बोलायचं होतं, पण एकनाथ शिंदे साहेब आपले मी आभार मानतो की आपण श्रीकांत शिंदे साहेबांना या ठिकाणी येऊन या व्यासपीठावर देशाची बाजू त्यांनी कशी मांडली ही आम्हाला बी ऐकायची संधी मिळाली, ही आम्हाला ऐसी मिळाली. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, काळजी करू नका, अपने आप बन जाएगा वो आदमी. अभी सांगायची गरज नाही, कारण की त्यांनी ज्या ठिकाणी देवराजी आणि त्यांनी जी बाजू आपल्या देशाची मांडली, आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे की आपण अशा पक्षामध्ये काम करतो की ज्या पक्षाचे 2 खासदार देश लेवल नव्हे तर आंतरराष्ट्रीय
देशामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे. आपण सगळेजण माझे विचार ऐकून घेतलेत. फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे की शिंदे साहेब ज्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये या निवडणुकीचे आदेश देतील, पक्ष संघटनेचे आदेश देतील, त्या पद्धतीने आपण सगळं काम करण्याचा प्रयत्न करण्याचं वचन त्यांना देऊया ही विनंती करतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव, संजय राऊतचा सत्यानाश हो. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर थोड्याच वेळात एकनाथजी शिंदे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पण तत्पूर्वी ज्या दृश्याला बघण्यासाठी आपण सगळेच आतुर आहोत, मग अशी जरा गडबडीमुळे आपल्याला ते बघता आलं नाही. मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आत्ताच ज्यांची मुलाखत इतक्या उत्तम पद्धतीनं इथे पार पडली असे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि खासदार मिलिंदजी देवरा यांचा आपल्या हस्ते सत्कार व्हावा. मी शिंदे साहेबांना विनंती करतो आणि या दोन्ही मान्यवरांना पुढे येऊन हा सत्कार स्वीकारण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, श्री रवींद्र वायकर आणि भुमरे साहेब, संदीपान भुमरे साहेब यांनी कृपया मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. अप्पा बारणे साहेबांनी कृपया मंचावर यावं अशी विनंती. शिंदे साहेबांच्या हस्ते महाराष्ट्राचा झेंडा परदेशातही फडकवणाऱ्या या दोघांचाही या ठिकाणी सत्कार केला जातोय. खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद साहेब. हुंडा ही प्रथा नव्हे पण पिढ्यानपिढ्या चालत आलेली लाचारी आहे. लाडक्या बहिणींच्या